च्या सावलीरूपी स्वामी चॅनेलवर तुमच्या सर्वांचं स्वागत। आज गुरुवार स्वामींचा वार। आज आपण संगतीचा महिमा सांगणारी एक अशी कथा पाहणार आहोत जी ऐकून तुमचे डोळे पाणावतील। आपण म्हणतो ना, तांदूळ डाळीत मिसळला की त्याची खिचडी होते आणि तोच तांदूळ कुंकवात मिसळला की अक्षता बनून देवाच्या चरणी जातो। आपल्या आयुष्याचंही असंच आहे। एका गावात विनायक नावाचा एक तरुण राहत होता। विनायक स्वभावाने खूप साधा आणि सरळ होता, पण त्याची संगत मात्र चुकीच्या लोकांशी लागली होती। जे लोक दिवसभर फक्त इतरांची निंदा नालस्ती करायचे, व्यसन करायचे आणि नशिबाला दोष द्यायचे। विनायक सुद्धा हळूहळू त्यांच्यासारखाच झाला। त्याच्या आयुष्याची अक्षरशः खिचडी झाली होती। घरात गरिबी, मनात अशांती आणि समाजात मान उरला नव्हता। टोमणे मारणारे शेजारी आणि नातेवाईक त्याला बघून हसायचे। एके दिवशी विनायक खूप हताश झाला। त्याला वाटलं आयुष्य संपवून टाकावं। तो तसाच चालत एका जुन्या स्वामींच्या मंदिरात जाऊन बसला। तिथे एक वृद्ध महाराज बसले होते। विनायक रडत रडत त्यांना म्हणाला, बाबा, माझं नशीबच खराब आहे। त्या महाराजांनी विनायकला जवळ बोलावलं आणि त्याच्या हातावर तांदळाचे काही दाणे दिले। महाराज म्हणाले, बाळा, हे दाणे जर तू मातीत टाकले तर ते सडून जातील, पण हेच दाणे जर तू कुंकवात कालवले तर ते साक्षात स्वामींच्या कपाळावर लागतील। तू कोणाच्या संगतीत आहेस हे एकदा तपासून बघ। विनायकला त्या शब्दांचा अर्थ समजला। त्याने त्या क्षणी ठरवलं की आता वाईट संगत सोडायची। त्याने लोकांच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष केलं आणि आपला वेळ स्वामींच्या नामात आणि कष्टाच्या कामात घालवायला सुरुवात केली। तो आता टोमणे मारणाऱ्यांच्या संगतीत नव्हता, तर स्वामींच्या नामाच्या संगतीत होता। आश्चर्य म्हणजे वर्षभरातच विनायकची परिस्थिती बदलली। ज्यांनी त्याला हिणवलं होतं तेच आज त्याला मान देऊ लागले। हे त्याच्या चांगल्या संगतीचे आणि स्वामींच्या कृपेचे फळ होते। भक्तांनो, लक्षात ठेवा, जगाच्या गर्दीत आणि निंदा करणाऱ्यांच्या संगतीत तुमची खिचडी झाल्याशिवाय राहणार नाही। पण जर तुम्ही स्वतःला स्वामींच्या चरणी अर्पण केलंत तर तुमचं आयुष्य एखाद्या अक्षतेसारखं पवित्र होईल। संकटात स्वामी तुमचा हात कधीच सोडत नाहीत, फक्त तुम्ही त्यांचा हात घट्ट धरून ठेवायला हवा।